मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी सिनेमा करतो. तुम्ही कथा न बघता व्हीएफएक्स कडे बघत असाल तर तुम्हाला चित्रपट बघता येतील. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जेव्हा पाहतो तेव्हा घोडा, तलवार, युद्ध, रक्तपात याच्या खूप पलीकडे छत्रपती आहेत असं मला कायम जाणवत आलं. त्यांनी दिवस घातले शंभूराजांनी. तर मग हे एखाद्या बापासाठी किती अवघड आहे. स्टोरी किंवा टेक्निकल पार्ट किंवा काय दाखवण्यात येतंय, कथा काय मूळ, त्याचा विचार न करता की हा बाबा मला हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्यूज दिसतंय तर हे चांगलं असेल, अशा प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? कारण म्हणजे हा अत्यंत लुप्त होत चाललेला प्रकार आहे. बरोबर. आपल्या पुढच्या पिढीला कळणारच नाही की असे काही कलाकार होते आपल्या समाजामध्ये जे या लोककला प्रकारांमधनं जनजागृतीही करत होते आणि शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांचं काम सुद्धा करत. आजी ही त्या जुन्या काळातली, तर तिच्याकडनं आम्ही त्या ओव्या त्याच्या आजीकडनं गाऊन घेतल्या. त्यांचाच आवाज आपण रेकॉर्ड करून तो गाण्यात वापरतो. काहीतरी त्यांना म्हणायचे त्या चित्रपटात. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे काम म्हणायचं ते चित्रपट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याला आता नवीन चित्रपट आणायचा आहे, त्यावेळेस त्याच्या मागे रिसर्च करताना नेमकी अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्या मनामध्ये एक एक्साइटमेंट निर्माण करते? की तो जो सीन आहे त्याच्यामध्ये हत्ती सोंड उंचावून अभिवादन करतो छत्रपतींना पाहिल्यावर त्यांनी सोंड उंचावलेली आहे. हा दैवी अनुभव आम्ही घेतलेला आहे. नमस्कार. इनविन्सिबल सोल्सच्या आजच्या खास एपिसोडमध्ये मी अजिंक्य भावे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या इथे गेस्ट म्हणून आपल्याला लाभले आहेत माननीय श्री दिग्पाल लांजेकर सर, ज्यांनी मराठी सिनेमा सृष्टीमध्ये शिवराज अष्टक उचलण्याचं जणू की ध्येयच बाळगलेलं आहे. त्यांचा जीवन प्रवास बघता ओव्हरऑल डायरेक्टर म्हणून त्यांची जर्नी कशा पद्धतीमध्ये आहे, रायटिंगचा त्यांचा एक्सपिरियन्स आणि सिनेमा करताना ॲक्टर्स कडून करून घेण्यात आलेले मेहनत आणि त्याच्या मागं पडद्यामागं काय विजन असतं ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. दिग्पाल सर, तुम्ही आमच्या शोवर आलात त्याबद्दल मी अजिंक्य भावे तुमचे मनापासून स्वागत करतो. जय शिवराय. जय शिवराय सर. एखादा सिनेमा ज्यावेळेस आपण दिग्दर्शन करतो किंवा बनवतो तर त्याच्या मागे बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी असतात. म्हणजे आम्ही मराठीमध्ये जर सिनेमा बघायला गेलो तर आम्हाला पहिला प्रश्न मनामध्ये हा येतो की सिनेमाचं बजेट आणि त्याच्यामध्ये दिसत आलेल्या गोष्टी. पण ज्यावेळेस आम्ही तुमचे सिनेमे बघतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट जाणवते की तांत्रिक बाजू इतकी घट्ट पकडलेली असते की कमीत कमी VFXचा वापर करून देखील ते भव्य दृश्य आम्हाला दिसतं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? मुळामध्ये मराठी चित्रपट करत असताना दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आता एक चांगलं एक्झाम्पल आत्ता पण सेट होताना दिसतंय. हे जर प्रत्येक मराठी सिनेमाच्या बाबतीत घडलं तर ही तक्रार पुढे राहणार नाही की बजेट कमी आहे. कारण प्रेक्षकांचा सपोर्टच सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. बरोबर. त्यामुळे प्रेक्षकांनी जर तितका सपोर्ट केला तर बजेट वाढवणं आणि तांत्रिक बाजू अधिक चांगली करणं हे शक्य होईल प्रत्येक निर्मात्याला आणि फिल्म मेकरला किंवा दिग्दर्शकाला. ते आत्ता होत नाही आहे. याचं कारण पैसे जेवढे घालतोय आपण तेवढे परत येतील याची खात्री बाळगता येत नाही. सुदैवाने शिवरायांच्या कृपेने शिवराज अष्टकाला जे प्रेम मिळालं महाराष्ट्रातून त्यामुळे मला एक सर्टन अमाऊंट ऑफ बजेट कायम मिळत राहिलं. ते वाढवणं शक्य झालं नाही किंवा काय हा भाग वेगळा. पण आपण त्या बजेटमध्ये काय करू शकतो? तर 2 गोष्टी असतात. मग काही जणांचं मत असं असतं की तुम्हाला बजेट वाढवता येत नसेल तर करू नका. अच्छा. तर माझं म्हणणं आहे की करू नका असं म्हटल्याने आपला प्रश्न सुटणार नाही. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे जाणार नाही. मी कुठल्याही प्रकारे VFX दाखवण्यासाठी सिनेमा नाही करत. बरोबर. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी सिनेमा करतो. मग थोडं 19-20 काही ठिकाणी होऊ शकत असेल तरीसुद्धा उत्तम तांत्रिक बाजू सांभाळण्याचा शिवराज अष्टकांनी कायम प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ फर्जंद जो आहे तो सिनेमा पहिला मराठीतला ॲटमॉस मिक्स सिनेमा आहे. किंवा VFXचा मेजर वापर हा फर्जंदपासून सुरू झाला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये. तर त्याच्यानंतर आता डेव्हलपमेंट होत तुम्ही फर्जंदपासून बघाल तर सुभेदारपर्यंत किंवा स्वारी आग्रापर्यंत आपण त्याच्यामध्ये तांत्रिक सुधारणा योग्य रीतीने करायचा प्रयत्न केला आहे. VFXकडे मराठीच्या बाबतीत बघताना मी असं बघतो की ती पैसे खर्च करण्याची नसून पैसे वाचवण्याची गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळे मग आमच्याकडे काय उरतं तर कष्ट करणं उरतं. म्हणजे राजगडासारखा किल्ला आहे जिथे कुठल्याही प्रकारे रोपवे नाही, कुठल्याही सोयीसुविधा नाहीत.
वरती चांगल्या खोल्या सुद्धा नाहीत. एक पद्मावतीचं मंदिर आहे आणि बरोबर. आता नुकतीच बांधलेली राजसदर आहे. याच्या पलीकडे तिथे कुठल्याच सोयीसुविधा नाहीत. तर आम्ही 90 जणांचं युनिट घेऊन वरती गेलो आणि तिथे शूट केलं. राजगडावर शूट करणारी शिवराज अष्टकाची एकमेव टीम आहे. कारण आम्ही ज्यांनी ते गडावर जाऊन shoot गडावर केलं. जाऊन त्यांनी शूट केलं. कारण तिथे कुठल्याही सोयीसुविधा नाहीत. व्हॅनिटी नाही, मेकअप रूम नाही, असं काही संबंधच नाही तिथे. बरोबर. तरी सुद्धा तिथे का गेलो? कारण जेव्हा प्रत्यक्ष गडावर तुम्ही शूट करता राजगडासारख्या, तो गड अजूनही काही अँगल्सनी प्रचंड सुंदर दिसतो. फत्तेशिकस्तमधला एक सीन आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, तानाजीराव मालुसरे आणि बहिर्जी नाईक एका गुप्त ठिकाणी बसतात आणि खलबत करतात. आणि मग नंतर कॅमेरा ड्रोननी मागे-मागे जात आपल्याला प्रचंड वाईड ती अँगल दिसतो तो. सुवेळा माची आणि त्याच्यावर असलेलं ते सुप्रसिद्ध नेढं दिसतं. बरोबर. हे करण्याचं कारण काय होतं? तर माझ्याकडे बजेट नाही व्ही-एफ-एक्स करायला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की खरोखरच ते स्ट्रक्चर अवेलेबल आहे आत्ता. थोडे कष्ट आपल्याला जास्त घ्यावे लागतील. पण हे 100 वर्ष टिकणार आहे पुढचं. डिजिटल माध्यमात आता चित्रपट असल्यामुळे 100 वर्ष किमान टिकणार आहेत. 4 पिढ्या ते बघणार आहेत. त्यावेळी त्यांना दिसेल, की राजगडाची सुवेळा माची आणि त्याच्यावर असलेलं भौगोलिक महत्त्व असलेलं नेढं हे असं दिसतं. असं दिसत होतं. आणि तिथे आमचे महाराज जे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वाढले, खेळले असं आपण म्हणतो मावळ्यांबद्दल, मराठ्यांबद्दल. तर ते प्रत्यक्ष दिसतं, की ते किती बिनधास्तपणे, निर्धास्तपणे या अवघड ठिकाणी वावरत होते. करेक्ट. मला तो सीन एखाद्या दालनात करता आला असता. कारण ते गुप्त खलबत गुप्त आहे. खलबत आहे. पण ते अशा ठिकाणी जातात जिथे कोणी पोहोचूच नाही शकत. राईट. तर हे दाखवण्यामागे शिवरायांची सह्याद्रीशी असलेली नाळ मला दाखवता येते. या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं, की तंत्रज्ञानाचा वापर आणि कष्ट हे दोन्हीचं मिक्सचर केलं पाहिजे. आणि मग आम्ही काय केलं, तर तटबंदी काही ठिकाणी पडलेली होती. करेक्ट. आता ती खराब होत चालली आहे. आपल्या सगळ्यांचं काम आहे, की ते जतन करावं. आमची टीम त्याचा प्रयत्न करते सातत्याने वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. पण तरीसुद्धा ते काही त्याला एक नेचर आहे ते. त्याला काही मर्यादा आहेत. तर ती जी पडलेली तटबंदी आहे, ती व्ही-एफ-एक्सच्या माध्यमातून दुरुस्त करून, ती सुंदर करून दाखवणं, त्याच्यावरती थोडी ग्रीनरी लावणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्ही-एफ-एक्सच्या माध्यमातून साध्य करू शकतो. स्वच्छता त्याच्यावरची दाखवणं. मग काही ठिकाणी कचरा पडलेला असतो. तर गडावरचा कचरा दाखवणं आपल्याला योग्य नाही वाटणार. नाही. तर त्या क्लीनअपसाठी व्ही-एफ-एक्स वापरणं. अशा पद्धतीने मी व्ही-एफ-एक्स आणि आपला मराठी चित्रपट याच्याकडे पाहतो. अ, तुमची एक IIT मद्रासमध्ये तुमचं एक लेक्चर झालं होतं, ते आम्ही बघितलं. त्याच्यामध्ये एक गोष्ट आम्हाला प्राकर्षाने जाणवते, की 1952चा तुम्ही एक उल्लेख केलेला होता, की ज्याच्यामध्ये त्या चित्रपटामध्ये व्ही-एफ-एक्स किंवा टेक्नॉलॉजीची कमतरता असूनही एक प्रसंग उभारला होता आणि त्यातनं तुम्ही ह्या गोष्टी पुढे घेऊन आलात. म्हणजे भालजी पेंढारकरांनंतर आत्ता जर बघितलं तर टेक्निकली कमी साउंड असून सुद्धा लार्जर दॅन लाईफ दाखवणं हे जे 1952 मध्ये झालं होतं, ते तुम्ही आत्ता करायचा प्रयत्न करताय? एक फक्त मी सुधारणा करेन, की टेक्निकली साउंड आहोत आम्ही. करेक्ट, करेक्ट. याचं कारण असं, की अगदी साऊथपर्यंत जे ते टेक्निशियन्स आहेत, ते सुदैवाने आमच्या टीमच्या ओळखीचे आहेत. म्हणजे आपल्याकडे साउंड मिक्सिंगचा जर भाग बघितला, तर एम.आर. राधाकृष्णन ज्यांनी बहुतांशी तुम्ही मल्याळम चित्रपट कुठलाही काढा, त्याला टायटल असतं, त्याला मिक्सिंग इंजिनिअरचं जे क्रेडिट असतं ते एम.आर. सरांचं असतं, एम.आर. बरोबर. राधाकृष्णन सरांचं असतं. आणि निखिल माझा धाकटा भाऊ हो. निखिल लांजेकर तो साऊंड इंजिनियर आहे. फत्तेशिकस्तसाठी त्याला फिल्मफेअर आहे. तर निखिलचं आणि त्यांचं खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे. कोऑर्डिनेशन. आणि सातत्याने निखिल त्यांच्या गाईडन्सखाली काम करतो. मुळात फर्जंद तिकडे मिक्स करणं ही कल्पनाच निखिलची होती. अच्छा. कारण तशा प्रकारचे सिनेमे आधी इथे न बनलेले असल्यामुळे इथल्या साऊंड इंजिनियर्सचा त्यांना त्यांचा अंदाज नव्हता, की कशा पद्धतीने हा सिनेमा मिक्स झाला पाहिजे, कसा साऊंड आला पाहिजे त्याचा. म्हणून निखिलनी आग्रह करून एम.आर. सरांशी संपर्क साधून जवळ-जवळ 2 महिने तिथे बसून त्यांच्याबरोबर अच्छा. ते सगळं केलं. आणि फर्जंदचा साऊंड नंतर आपल्याला साऊंडचा सिनारिओ मराठी चित्रपटाचा बदललेला दिसतो. कारण आपल्या इथेही तरुण मुलं खूप गुणी आहेत. निखिलच्या बरोबर अनेक तरुण साऊंड इंजिनियर्सना मी भेटतो सातत्याने. ते खूप साऊंड आणि चांगल्या पद्धतीने काम याच्यामध्ये उभं करतात. तर पण मुळात परत प्रश्न येतो, ते म्हणजे मला दाखवायचंय काय? करेक्ट. आपल्याकडे दुर्दैवाने आत्ता काय दिसतं, की तंत्रज्ञानातल्या काही टर्म्स लोकांना माहिती झाल्यात आणि तेवढंच ते बोलताना दिसतात. त्या बरोबर. टर्म्सच्या मागे नेमकं काय आहे हे नाही त्यांना लक्षात येते.
तर मला असं म्हणायचं की मुळात ते तंत्रज्ञान हे तुमची कथा सांगण्यासाठी आहे. तुम्ही कथा न बघता व्ही-एफ-एक्स कडे बघत असाल, तर तुम्हाला चित्रपट बघता येत नाही. बरोबर. मला काय सांगायचंय, हे छोट्या मुलांना चांगलं कळतंय. म्हणजे मला ना खूप कौतुक आणि अभिमान सुद्धा वाटतो आपल्या छोट्या मराठी मुलांचा, की आपण म्हणतो की पुढच्या पिढीकडनं काय होणार? तर जेन ज्यांना आपण म्हणतो 19 वर्ष ते 25 वर्ष, बरोबर. या वयातली मुलं हे सिनेमे फार छान बघतायत. आणि ते मला सांगतात की दादा, त्या प्रसंगामध्ये तू तानाजीराव आणि शिवाजी महाराजांचं जे काही एक बॉन्डिंग दाखवलंस ना, ते आम्हाला फार आवडलं. याच्या उलट जे काही एक स्वतःला काय म्हणू त्यांना क्रिटिक्स समजतात हां. आता लोक, ते फक्त तंत्रज्ञान बघतायत दुर्दैवाने. आणि मला त्यामुळे असं वाटतं की भालजींनी जे केलं, आता तो जो व्याळ त्यांनी दाखवला 1952 मध्ये त्यांच्या छत्रपती शिवाजी चित्रपटामध्ये, तर तो जो व्याळ आहे, तो म्हणजे त्या कमानीवरचा जो बरोबर. राक्षस असतो, तो गण असतो शिवाचा. तर तो जो व्याळ बोलतो, हे प्रॉस्थेटिक्सच्या माध्यमातून भालजींनी केलेलं आहे. आणि स्वतः भालजी आहेत ते. बरोबर. तर अच्छा. तर ते त्यांनी करून त्यांनी ते आता त्याच्यामध्ये मी जर तो व्याळ बघण्यात अडकलो, तर त्याच्यामध्ये गंमत नाही. मग भालजींचा उद्देश साध्य नाही होत. ते काय म्हणतात त्याच्यामध्ये, की गुलामांचा देश, तो देश नव्हे, मानवी किड्यांनी बुजबुजणारी नरक नगरी ती. करेक्ट. बरोबर? मग त्यांचा संदेश जास्त महत्त्वाचा आहे. माझा सुद्धा भर आत्ता जो काही चित्रपट मी बनवतो आहे, ते चित्रपट हे शिवाजी महाराजांचं म्हणणं काय होतं? ते त्यांचे विचार काय लोकांपर्यंत होते? पोहोचण्यासाठी. त्यांच्या मावळी वीरांचे विचार काय होते? त्यांनी काय समर्पण केलं होतं हे दाखवण्यावरती भर देतात. त्यामुळे मी व्ही-एफ-एक्सकडे तेवढ्याच दृष्टीने पाहतो, की यातली सत्यता जेवढी दाखवता येईल तेवढी आपण दाखवूया. म्हणजे हातातनं तलवार पलीकडे गेलेले तानाजी मालुसरे मला दाखवायचे आहेत. तरीसुद्धा ते स्टबर्न उभे आहेत आणि तरीसुद्धा ते उदयभानला सांगतात, की "तू कुठल्या मातीतनं आलायस? महाराणा प्रतापाच्या मातीतनं तू आलेला आहेस आणि तू दुसऱ्या महाराणा प्रतापाचं राज्य ज्यांनी बुडवायचा प्रयत्न केला, त्यांना मदत करतोयस. हे तुझ्या संपूर्ण त्या तुझ्या क्लॅनसाठी हे लाजिरवाणी गोष्ट आहे. करेक्ट. आणि आमचे शिवाजी महाराज आम्हाला जे शिकवतात त्याच्यासाठी आम्ही मरायला तयार आहोत." हे सांगणं आणि हे जे बलिदान आणि समर्पण आहे, हे पुढच्या पिढीत पेरणं, हे आपल्या चित्रपटांचा मूळ उद्देश आहे. आणि त्यामुळे इतिहासाची फारकत न घेता, म्हणजे आपण बघितलं की मला पण सिनेमॅटिक मोह सिनेमॅटिक होतो. लिबर्टी ज्याला आजकाल मला म्हणतो. मोह होऊ शकतो, की अरे अजून जरा आपण ॲक्शन सिक्वेन्स भारी करूया. हं. पण तसा न करता मराठा वॉरफेअर जे आहे, ऑथेंटिक मराठा वॉरफेअर, त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या सिनेमांमध्ये तुम्हाला दिसेल. तर त्या अँगलनी प्रेक्षकांनी त्याचा विचार करावा असं मला वाटतं. आणि सुदैवाने मला असं म्हणायचं की काही म्हणजे 90% प्रेक्षक, मराठी प्रेक्षक जे शिवराज अष्टकावर प्रेम करतात, ते तर नक्कीच त्यांना हे कळतं की मी नेमकं काय करतोय. आणि राइट. त्यामुळं मी जिथे-जिथे जातो किंवा आमची टीम जिथे-जिथे जाते, तिथे ते असंच सांगतात की तुम्ही जे काम करताय ते पुढच्या पिढींसाठी जाम महत्त्वाचं आहे. छोटी-छोटी मुलं मला भेटतात आणि मला जेव्हा म्हणतात की आम्ही हा प्रसंग पाहिला, हं. गाणी म्हणून दाखवतात त्या बरोबर. चित्रपटातली. आणि तर तेव्हा हे कळतं की हे काम योग्य रीतीने आणि योग्य दिशेने चालू आहे. साधारणतः जर आपण बघितलं ना, तर कुठलाही चित्रपट बघताना आपल्याला ऐतिहासिक माहितीपेक्षा ते जास्त रंगवून दाखवण्यात येते. पण ज्यावेळेस आम्ही तुमचे चित्रपट बघतो, त्यावेळेस काही अशी पात्र ज्यांची इतिहासात कधी नावच नाही आलेली आहेत. इतिहासात नावं आहेत, पण ती ती आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले. पोहोचत नाहीत. तर ती कुठल्याच दिग्दर्शकांनी आत्तापर्यंत दाखवण्याचा प्रयत्नच केला नाही किंवा त्याच्याकडं आपल्याला वळवण्यातच आलं नाही. पण तुमचा तो सदरेवरचा एक जो सीन होता, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना विचारतात, की कोण-कोण गडी आपल्याबरोबर आहेत. त्यावेळेस ती जी सगळ्या पात्रांची ओळख होते, ते करण्यामागचं कारण काय होतं सर? मुळामध्ये मला हे सांगायचं आहे की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता आऊसाहेब जिजाऊ आणि बाकी सगळेच वीर हे सगळेच आपले प्रेरणास्थान आहेत आणि बरोबर. आपल्या जगण्याचा आधार आहेत. हे स्वराज्य जेव्हा उभं राहिलं, तेव्हा ते निश्चितच जिजाऊ आऊसाहेबांच्या प्रेरणेमधनं, त्यांच्या प्रयत्नातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्हिजनमधून आणि पराक्रमातून उभं राहिलं. पण हे करत असताना जेव्हा आपण एक मोठा सेतू बांधतो, त्यावेळी एखादी खारोटी पण महत्त्वाची असते. करेक्ट. की ती रामाचे पाय अंगठा फटीत अडकू नये म्हणून म्हणून ती जागा ती भरून काढ. चिखल भरून ती जागा भरून काढते. प्रभू श्रीरामासाठी ती रस्ता तयार करते. असे छोटे-छोटे मावळे जे आहेत, ज्यांनी
छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग सुकर करण्यासाठी बलिदान केलं. त्यांचंही कुठे कुठे योगदान आपण सांगितलं पाहिजे, असं मला वाटतं. याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराज तर भगवंत आहेत, भगवंतासारखे आहेत आपल्यासाठी, देवासारखे आहेत. पण मी काय करू शकतो? तर मी काही छत्रपती शिवाजी महाराज होऊ नाही शकत. पण बरोबर. मी एक मावळा होऊ शकतो, ज्यांनी स्वराज्यासाठी काय बुवा 2 हाशमांना मारलं असेल किंवा ज्यांनी स्वराज्यासाठी डोक्यावरती दगड वाहिले असतील, एखादा किल्ला बांधताना. अशा मावळ्याचं योगदान हे सांगितलं, तर मला असं वाटतं, हो, मी पण काहीतरी करू शकतो. या देश देव, देश, धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं, जे केलं, ते मी सुद्धा करू शकतो. का? तर मी त्यांचा एक छोटासा मावळा बनू शकतो. त्यामुळे छोट्यातल्या छोट्या मावळ्याची ओळख करून द्यायचा मी प्रयत्न करतो क्या चित्रपटातून, असं बात है मला सर. वाटतं. आम्ही अजून एक प्रसंग तुमच्या चित्रपटामधला तो म्हणजे खास करून लक्षात राहिला. आम्ही ज्यावेळेस टीम पूर्णपणे रिसर्च करत होतो या गोष्टींसाठी. मुंबई टू पुणे ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस आपल्याला घाट लागतात. पण त्या घाटांचं जे वर्णन तुम्ही प्रसंगामधून केलंय 5 वाटा. तर भौगोलिक अभ्यास हा एवढा लार्जर असू शकतो, ते चित्रपटातून आम्ही पहिल्यांदाच बघितलं. तो प्रसंग नेमका कसा घडला सर? मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जेव्हा पाहतो, तेव्हा घोडा, तलवार, युद्ध, रक्तपात याच्या खूप पलीकडे छत्रपती आहेत, असं मला कायम जाणवत आलंय. त्यामुळं म्हणजे तुम्ही बघा, त्यांचं संपूर्ण करिअर जर पाहिलं, तर ते 32 ते 34 वर्षांचं आहे. या कालखंडामध्ये त्यांनी काय-काय अभ्यास केलेला दिसतो. भूगोलाचा अभ्यास केलेला दिसतो. त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला दिसतो. त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला दिसतो. या सगळ्याचा वापर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केला आहे. तर भौगोलिक ज्ञान म्हणजे आपण फक्त म्हणलं की ते सवंगड्यांबरोबर दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडत होते. तर ते नुसते हिंडत नव्हते. ते त्या दऱ्याखोऱ्यांची माहिती करून माहिती घेत करून होते घेत होतो. आणि त्याचा आपल्यापेक्षा बलाढ्य असलेल्या शत्रूला हरवण्यासाठी उपयोग करून घेत होते. हे दाखवण्यासाठी कारतलब खानाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात बरोबर. घडलेली आहे आणि ती गोष्ट दाखवताना मला लक्षात आलं की त्याला घेरलं कसं असेल. मी स्वतः ट्रेकिंग बरंच केलंय ऐन तारुण्यामध्ये. त्याच्यामुळे ते ती उंबरखिंडीची वाट वगैरे सगळं पाहिलेलं आहे. तर मला प्रश्न कायम पडायचा, कसं घेरलं असेल याला? कारण आत्ता जाताना आपल्याला एकाच वाटेने जावं लागतं. मग करेक्ट. मला लक्षात आलं की पॅरलल 5 घाट आहेत आणि या घाटांचं कॅल्क्युलेशन शिवाजी महाराजांचं नक्की असणार. कारण आपण पाहतो पन्हाळगडाची गोष्ट त्यांच्या पराक्रमाच्या दरम्यान, की ते पन्हाळगडावरती जेव्हा हारले, तेव्हा नेताजी पालकर वेळेत पोहोचले नाहीत. म्हणजे वेळेचं नियोजन महाराज करत असणार. ज्याला बरोबर. आपण आता मिलिटरी टॅक्टिक्स म्हणतो. त्या मिलिटरी टॅक्टिक्सनुसार पहिल्यांदा घड्याळं जुळवली जातात. सगळ्या सैनिकांची आणि जवानांची. आणि मग अमुक एका मिलिसेकंदाला तुम्ही हल्ला करायचा आहे. मिलिसेकंड्स. बरोबर. त्याला तुम्ही हल्ला करायचा आहे, असं त्यांना प्लॅनमध्ये ठरतं आणि ते एक्झिक्यूट केलं जातं. म्हणून आजसुद्धा कंपॅरेटिव्हली काही देशांच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याकडे शस्त्रास्त्र कमी दर्जाची असली, तरी पहिल्यापासून आपण पाहतो की आपण जिंकतच आलोय. आपल्या देशाची आर्मी जिंकते. व्हेरी प्राउडली वी कॅन से की भारतीय जवान, भारतीय सैन्य हे कायम म्हणजे स्थळ कुठल्याही असो, हां. पाणी असो, आकाश असो, हे जिंकलेलं दिसतं आपल्याला. याचं कारण ते जे प्रिसिजन आहे, ते प्रिसिजन शिवाजी महाराजांकडे असणार. मग त्यांचा भूगोलाचा अभ्यास नक्की असणार, की कुठल्या वाटेने जायला किती वेळ लागतो. बरोबर. आणि म्हणून ते आपल्याला वारंवार आपल्याला दिसतं त्यांच्या प्रसंगांमध्ये त्यांच्या आयुष्याच्या, की मग कात्रजचा घाट असो, किंवा कारतलब खानाची स्वारी असो किंवा आग्र्याहून सुटका असो. सुटका असो. म्हणजे आग्र्यावर स्वारी केली त्यांनी आणि त्यानंतर ते परत आले. तर ह्या सगळ्यामध्ये भूगोलाचा त्यांचा दांडगा अभ्यास दिसतो आपल्याला आणि त्यामुळं मला ते पॅरलल ज्या 5 घाटवाटा आहेत, त्या शेजारून आहे आणि या घाटवाटा ट्रेकर्सना नक्की माहिती आहेत. तर निश्चितच. त्यामुळे लोकांनी पण ते रिलेट केलं, की अरे हो, की मुंबईला उतरताना आपण म्हणजे कोकणात उतरताना मुंबईपासून कोकण सुरू होतं हेच आपण आता विसरलो आहोत खरं तर. तर मुंबईपासून म्हणजे कल्याण भिवंडी हे पहिलं ठाणं होतं करेक्ट. आणि तिथपासून मुंबापुरी म्हणजे मुंबई, ज्याला माहीम आपण म्हणतो आता, त्याला महिकावती म्हणायचे. हं. त्याची एक बखर प्रसिद्ध आहे. तर ती महिकावती तिथनं मग पुढे खालती येत असताना मग चौल, रेवदंडा, अलिबाग असं करत सिंधुदुर्ग, मालवणपर्यंत, गोव्यापर्यंत म्हणजे गोवा पण खरं कोकणाचाच एक भाग, गोमांतक असं ते समजलं जायचं. अशी ती किनारपट्टी आहे. या संपूर्ण किनारपट्टीपर्यंत घाटांनी कसं जोडलं जातं हे छत्रपतींना व्यवस्थित माहिती होतं. बरोबर. आणि त्यामुळं ते प्रिसिजन दाखवण्यासाठी, की कंपॅरेटिव्हली पहिला घाट कुठला? खंडाळा घाट, बोरघाट आपण जर म्हटलं,
त्याच्या बाजूचा कुरवंडा आहे, कुरवंट. त्याच्यानंतर तामिणी आहे, त्याच्यानंतर शेवटचा घाट येतो वरंधा घाट. आणि मग ह्या सगळ्या घाटांमधनं तुम्ही जर बघितलं तर अंतर वाढत चाललंय. हो. मग कुठले घोडे कधी निघतील आणि कोण किती वाजता निघून तिथे पोहोचेल आणि तिथे जाऊन युद्ध करायचं, तिथे जाऊन काही काही मौज मजा भेटायचं नाहीये, नाही. भेटायचं नाहीये, कुठली मीटिंग नाही, युद्ध करायचं. त्याकरता कशा पद्धतीने किती वाजता ते निघाले पाहिजेत, कारण घोड्यांना मर्यादा आहेत. निश्चितच. एक घोडा माझ्या माहितीनुसार 25 मैल एका दमात धावू शकतो. मग हे जे अंतर आहे त्याच्याकरता घोड्यांची वाटणी आहे, करेक्ट. हे सगळं त्या फत्ते शिकस्तमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, की ते त्यांचं प्रिसिजन, प्रत्येक नियोजन ते दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यातनं केला आहे. नॉर्मली ज्यावेळेस आपण बघतो की आपल्या इथला जो ऑडियन्स आहे ते दुर्दैवानं म्हणा की त्याला आपण म्हणू शकतो की जास्त फोकस हा ग्लॅमरवर दिला जातो. स्टोरी किंवा टेक्निकल पार्ट किंवा काय दाखवण्यात येतंय, कथा काय मूळ, त्याचा विचार न करता की हा बाबा मला हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्यूज दिसतंय, तर हे चांगलं असेल. अशा प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता सर? मला फक्त ते काय आपण अवेअरनेस निर्माण करावा लागणार आहे आपल्याला, की मला मान्य आहे की आत्ताचा जमाना ग्रँजरचा आणि ग्लॅमरचा आहे, की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी खूप ग्लॅमरने ते सगळं दाखवते किंवा बॉलिवूड. बॉलिवूड दाखवत असते. 500-500-600 कोटीचे चित्रपट आहेत, पण ते फसलेले पण आपल्याला हो. दिसतात. तर मला मुळात म्हणायचं की खरंच त्या काळी कसं दिसत असेल हा विचार मी करतो. बरोबर. कारण मला ते म्हणायचं की मला एक ना कल्चरल डॉक्युमेंट तयार करायचं आहे. मला ते हिस्टॉरिकल डॉक्युमेंट असू शकत नाही, मला माहिती आहे, पण कल्चरल डॉक्युमेंट असू शकतं, की वाडे कसे होते त्या काळात, अन्न कसं होतं, ताटवाट्या कशी होती, हम्म. लोक जीवन कसं होतं. म्हणजे त्यामुळे आपण बघितलं की फर्जनमध्ये मी नांगरताना शेतकरी दाखवले, बरोबर. तर ते ते आपल्याला कुठल्याही इतर चित्रपटांमध्ये नाही नाही दिसत. दिसलं. म्हणजे तो त्या दिग्दर्शकांचा क्रिएटिव्ह टेक असू शकतो. मी ते त्यांनी केलं नाही वगैरे असं नाही मला म्हणायचं. त्यांच्या कथेसाठी त्यांना ते गरजेचं नसेल वाटलं. मला वाटतं, कारण मला कल्चरल डॉक्युमेंट क्रिएट करायचं आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये आपण एक फोक सॉन्ग घेतो. करेक्ट. म्हणजे लोकप्रकार घेतो. नुसतं फोक सॉन्ग नसतं, म्हणजे सरधोपट गोंधळ गेलाय असं नाही. आपण जर पहिल्या चित्रपटात जाणीवपूर्वक या चित्रपटामध्ये कुठला लोकप्रकार घेता येईल. हा ॲप्ट राहील असा विचार करून तो कला प्रकार केला जातो. म्हणजे सुभेदारमध्ये मरियाई केली आता. मरियाईचं. कारण मरियाई हा अत्यंत लुप्त होत चाललेला प्रकार आहे. बरोबर. आपल्या पुढच्या पिढीला कळणारच नाही की असे काही कलाकार होते आपल्या समाजामध्ये, जे या लोककला प्रकारांमधनं जनजागृतीही करत होते आणि शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांचं काम सुद्धा करत होते. म्हणजे सगळे हे जे लोककलाकार आहेत, हे शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांशी जोडलेले होते आणि निश्चितच. असलेच पाहिजेत. कारण ते प्रत्येक गावामध्ये फिरायचे, घराघरात जायचे. त्यामुळे कुठे काय चाललंय हे टिपणं त्यांना सहज शक्य होतं. त्यामुळे आत्तापर्यंत जे 6-7 सिनेमे झाले त्याच्यात आपण बघितलं की म्हणजे अगदी शिवरायांचा छावा हा जरी अष्टकाचा भाग नसला, तर त्याच्यामध्ये आपण ती सुई विकणारी मुलगी पाहतो, बरोबर. की ती माझ्या लहानपणी यायची कसबा पेठेमध्ये. हा. अशी बाई यायची की ती सगळं विकायची. बिबा घ्या, सुया सुया घ्या घ्या. असं ओरडत यायची. तर त्यांची गाणी आहेत. बिबं घ्या वगैरे. ही जी लोककला प्रकार आहेत किंवा आपण हळद पाहिली. बरोबर. तर आमचा प्रोडक्शन इन्चार्ज जो आहे शुभम गायकवाड, त्याची आजी ही त्या जुन्या काळातली. तर तिच्याकडनं आम्ही त्या ओव्या त्याच्या आजीकडनं गाऊन घेतल्या. त्यांचाच आवाज आपण अच्छा. रेकॉर्ड करून तो गाण्यात वापरला. तर तर ते जे आहे ते कल्चरल डॉक्युमेंट आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी या सिनेमांकडे, इतर सिनेमांकडे त्यांनी जरूर एंटरटेनमेंट आणि हेच म्हणून पाहावं. पण शिवराज अष्टकातले जे सिनेमे आहेत ते काहीतरी सांगू इच्छितात. काहीतरी त्यांना म्हणायचं त्या चित्रपटांना. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे का म्हणायचं हे ते चित्रपट तुम्हाला सांगतात. सांगायचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं की ह्या प्रेक्षकांनी त्या अंगाने थोडंसं याच्याकडे बघावं. ह्याच्यामध्ये कुठलंही समर्थन, प्लीडिंग किंवा स्पून फीडिंग असं नाहीये की किंवा लपणं नाहीये कशाच्या मागे. माझं म्हणणं आहे, माझं विजन आहे की मला असं दाखवायचं आहे. त्यामुळे माझे कपडे जे आहेत त्याच्यातले ते तुम्हाला जरा रस्टिक दिसतील, हो. वेगळ्या पद्धतीचे दिसतील, खूप झगमगीत दिसणार नाहीत. कलाकार त्या भूमिकेला साजेसे दिसतील. काही वेळा तेच कलाकार येत आहेत, कारण तानाजीराव मालुसरेंची भूमिकेची एक लिगसी आहे, ती अजयदादा बरोबर. करतोय. अजय दादा. पण इतर कलाकार त्यांचे चेहरे सूट होतात
हो. आणि आता कम्फर्ट झोन आहे, तर मग का त्यांना नाही आपण संधी द्यायची, असा एक विचार करून ते कलाकार, नवीन लोक पण येत आहेत त्याच्याबरोबर. तर त्यामुळे मी कुठेही लपायचा या विधानामागे प्रयत्न करत नाही. माझं म्हणणं हेच आहे, की काही केल्या आपण या चित्रपटांकडे, हे काहीतरी छत्रपतींबद्दल सांगू इच्छिणारे चित्रपट आहेत. करेक्ट. या अँगलनी पाहावं अशी मी प्रेक्षकांना विनंती करेन. आता आपण बऱ्याच मोठमोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये जेव्हा एखादं बॅटल सीन बघतो, तर ते बॅटल सीन बघताना 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक तर जी क्लिअॅरिटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि दुसरा बॅटल सीनमध्ये असणारा केओस. पण ह्याचा प्रॉब्लेम कधीच आम्हाला तुमचे चित्रपट बघताना जाणवला नाही. म्हणजे ती बॅटलफील्ड किंवा ते बॅटल तेवढं स्ट्राँग पण दिसतं. त्याच्यात तो केओस पण असतो. पण जी क्लिअॅरिटी तुम्ही देता, त्याच्या मागचं खरं नेमकं असं काय तंत्रज्ञान तुम्ही वापरता, की ती क्लॅरिटीली तो नाही, मेसेज खरं आमच्यापर्यंत सांगता कन्व्हे होतो? तंत्रज्ञान नाहीये त्याच्यामध्ये, कष्ट आहेत. कारण मी आणि निखिल माझा धाकटा भाऊ, आम्ही दोघंही गेले अनेक वर्ष मराठा शस्त्रांचा अभ्यास करतोय. अच्छा. आम्ही दोघंही सगळी शस्त्र शिकलोय. दांडपट्टा, इटा याच्यापासनं सगळी शस्त्र आम्ही चालवू शकतो. आणि त्यामुळे ही जी कोरिओग्राफी आहे, ती ऑथेंटिक राहण्यासाठी निखिल त्याच्यामध्ये लक्ष घालतो. अच्छा. अर्थात आमचे जे फाईट मास्टर आहेत बब्बू खन्ना, ते त्याला उत्तम ऑथेंटिक रूप देतात. म्हणजे त्यांना मी सांगितलेलं असतं, की कमीत कमी रोप वर्क. हो. अजिबात रोप वर्क नाही करायचं शक्यतो. पण काही ठिकाणी रिस्क असते, तिथे रोप वर्क तुम्हाला करावंच लागतं. करावं लागतं. कारण ॲक्टरचं संपूर्ण करिअर त्याच्या बॉडीवर आणि चेहऱ्यावर अवलंबून असतं. कुठल्याही प्रकारचा धोका होऊन त्याच्या चेहऱ्याला किंवा बॉडीला काही डॅमेज झालं, त्याचं करिअर खराब होऊ शकतं. त्यामुळे काही ठिकाणी सेफ्टीसाठी रोप वापरणं, याच्या पलीकडे रोप वर्क तुम्हाला दिसणार नाही आत्ता पण. कारण जास्तीत जास्त काय म्हणू त्याला, ऑथेंटिक फाईट सिक्वेन्स दाखवण्याचा प्रयत्न आमचा असतो. आता काही वेळेला काही जण म्हणतात, की मागचे लोक दांडिया खेळल्यासारखे वाटतायत का? हां. तर बघायचं तुम्ही, तर ते मागचे लोक हातच करत असतात. तलवारीचे जे हात आहेत, 6 हात आहेत. ते 6च्या 6 हात ते वापरत असतात. तर त्या पद्धतीने आपण ते मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जो वीर आहे, त्या वीराला जे हत्यार किंवा शस्त्र आपण इतिहासात त्याच्याबरोबर वाचले, ते त्याच्या हातात देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. म्हणजे दांडपट्टे असतील बाजीप्रभूंना दिले, किंवा सूर्याजी मालुसरेच्या हातामध्ये गुर्ज दिलं. कारण हो. गुर्ज आणि सूर्याजी मालुसरे हे एक इक्वेशन आहे. करेक्ट. तर छत्रपतींच्या हातामध्ये फिरंग आहे कायमची, एक भवानी तलवार आहे. तर अशा स्वरूपाची जी काही आता कोंडाजी फर्जंद हा वीरच कुस्तीगीर आहे मुळातच. त्यामुळे त्याच्या सगळ्या ज्या फाईट सिक्वेन्सेस आम्ही बसवल्या, त्या सगळ्या बेअर हँड होत्या जास्तीत जास्त. अच्छा. म्हणजे खूप तलवार त्याच्या हातात तुम्ही बघितलं तर नाही फर्जंदमध्ये दिसत. अंकितच्या हातात खूप तलवार नाही दिसत. बेअर हँड तो फाईट करतो. जास्तीत जास्त कुस्तीचे डावपेच वापरतो. आणि तर अशा पद्धतीने खूप विचार करून त्या पात्राला साजेसं शस्त्र आणि शस्त्रकला हे त्याला द्यावं असा प्रयत्न आम्ही करतो. ज्यावेळेस सर तुम्ही एखादा विषय घेता, की ह्या विषयावर आता आपल्याला पुढची जी कलाकृती आहे ती सादर करायची आहे किंवा आपल्याला आता नवीन चित्रपट आणायचा आहे. त्यावेळेस त्याच्या मागे रिसर्च करताना नेमकी अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्या मनामध्ये एक एक्साइटमेंट निर्माण करते, जी आम्हाला पडद्यावर दिसते? मुळात त्या कथेत काहीतरी असतं, की जी खूप एक्साइटमेंट तुम्हाला देते. मी त्याला म्हणतो, की किक मिळते तुम्हाला एक. करेक्ट. तर तशी किक असते, की जसं कोंडाजी फर्जंदांची गोष्ट घेतली तर, की 60 माणसांनी 2,500 लोकांना हरवलं. अशक्यप्राय ऐकायलाच किती अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजे मला जेव्हा आमचे कॅमेरामन त्याचे जे होते डी-ओ-पी, तर हे जरा अशक्य वाटतं ना ऐकायला, असं ते म्हटले होते. तर मी म्हटलं, की अशक्य आहे पण नोंद आहे याची. करून तर आपण दाखवलंय. ते नाही नाकारू नाही शकत. जसं किंवा फत्त शिकस्त आपण घेतला तर 1,00,000 सैन्याच्या मध्ये केवळ 90 माणसं घेऊन जाऊन आणि केवळ 30 माणसांनी महालात प्रवेश करून शत्रूला पराभूत करणं, हे किती अवघड आणि भयानक गोष्ट आहे. ती त्याच्या केवळ मागे 3 केलेली तासामध्ये प्लॅनिंग. त्याचं प्लॅनिंग आणि हे सगळं, हे खूप तुम्हाला एक्साईट करणारं आहे. तर हा एक्साईट करणारा इतिहास सांगणं मला गरजेचं वाटतं, की जसं तुम्ही पावनखिंड पाहिलं, तर पावनखिंडचा शेवटचा लढाईचा भाग एक्साइटमेंट देणारा आहेच आहे. पण त्याच्या अगोदर 14 तास ते रात्री धावत होते. बरोबर. तर ते ते तो जो चेस आहे, तो मला जास्त एक्साईट करतो, की अरे बापरे! की त्या जंगलामधनं साप, विंचू या सगळ्याच्या मधनं ते धावतात आणि त्याच्यातल्या एकाला साप चावतो चावतो सुद्धा. तो आणि प्रसंग. तो तरीसुद्धा तो त्या राजांसाठी धावतोय. त्यातनं त्याची निष्ठा आणि त्याची तगमग दिसते.
हे सगळं मला एक्साइट करतं, की त्या कथेमध्ये त्या माणसांनी जो पराक्रम केला आहे हा एका अर्थाने इनह्युमन आहे. अमानुष पद्धतीने ते स्वतःशी वागलेले आहेत, की मला त्रास होतोय, पण मी थांबणार राजांसाठी. म्हणजे मग तो माणूस तिथे हातबल खाली बसत नाही, की मला साप चावला. किंवा बाजीप्रभू देशपांडे असं नाही म्हणत, की "अरे आता काय करू मी? किती वेळ लढायचं आहे आम्ही?" असं नाही म्हणत ते. ते लढत राहतात जोपर्यंत तोफ नाही येत. तोफेचा आवाज ही खूपच ही जी त्यांची तगमग आहे, ही निष्ठा आहे आणि हे जे समर्पण आहे, हे एक्साईट करणारं आहे आणि हे सातत्याने आपल्या अंगात यावं, असं मलाही वाटतं आणि म्हणून ते दाखवत राहण्याचा मी प्रयत्न करतो. ज्यावेळेस आम्ही ॲज अ प्रेक्षक म्हणून चित्रपट बघतो, त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या आम्हाला बाकीच्या चित्रपटांमध्ये कधीच दिसत नाहीत. जसं की पावनखिंडीमध्येच एक प्रसंग दाखवलाय. बहिर्जी नाईक ते एक जी चमकणारी काडी आहे ज्योतवंती. ज्योतवंती, तिचा वापर जो तुम्ही केलेला आहे, की त्या काळी अंधार, दिवे नाही, मग रस्ता काढायचा कसा? ह्या कल्पना नक्की येतात कुठून सर? काहीतरी प्रेरणा नक्की होते. म्हणजे मला असा प्रश्न पडला होता. ते प्रश्नाचं उत्तर मिळतं मला समहाऊ महाराजांच्या कृपेने ते घडतं, की मला असा प्रश्न पडला, की अंधाऱ्या रात्री, बरोबर. त्यातही पावसाळ्यातल्या अंधाऱ्या रात्री म्हणजे अजूनच अंधार हो. आणि त्यांनी चंद्र नसेल अशी रात्र निवडली होती. का तर सावल्या पण दिसू नयेत, दिसून येत. आकृत्या पण दिसू नयेत तिथनं फिरताना. मग अशा वेळी रस्ता शोधणार कसा? आपण योग्य दिशेने चाललोय हे कळणार कसं? जर चुकीच्या दिशेने गेलो आणि हे वेड्यातच पोचलो तर? मेहनत वाया. मेहनत वाया काय? संपलंच की सगळं. संपलंच. स्वराज्यच संपेल तिथे. मग बहिर्जी नाईकांसारखा जो गुप्तहेर आहे, जो इतका शार्प आहे, की जो कधीच कुठल्याच मोहिमेत अडकला नाही आणि महाराजांचं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य त्यांनी साकार करण्यासाठी खूप मदत केली. तर तो काय विचार करेल का नाही याचा? की मी मशाली नाही नेऊ शकत. बरोबर. मशाल पेटवली रे पेटवली, की खालती कळणार हा एक भाग. दुसरा भाग पावसाळ्यात मशाल टिकणार किती? मग काय असू शकतं? मग त्या काळच्या कागदपत्रांचा अभ्यास करताना कुठेतरी नोंद झालेली असते सबकॉन्शियसली. हं, त्यात हं. मला या वनस्पतीचा उल्लेख बारूदखान्यात झालेला आढळतो, अच्छा. की बारूदखान्यामध्ये अशा प्रकारची वनस्पती ही ज्वलनशील म्हणून वापरली गेली होती. आता याचे जे बॉटनिकल जे काही गुणधर्म आहेत त्याचे ते ते शास्त्रज्ञ सांगू शकतील. पण अशी वनस्पती आपल्याला अजूनही कासच्या पठारावर बघायला मिळते. थोडं डीप तुम्ही खाली उतरलात तर. हं. तर ही वनस्पती मग त्यांनी वापरली असेल का? हां. जेणेकरून ते नॅचरल आहे. जे रोज चमकतंय तिथे. त्यामुळं माझ्या नजरेला ते सवयीचं आहे. त्यामुळे मी काय म्हणेन, की हां, चमकतायत चमकतंय. वनस्पती. पण त्याच वनस्पतींचा माग काढत ते जातात. हं. हा त्यांचा अभ्यास पण दाखवतो आणि ब्रिलियन्स पण दाखवतो. आणि मग मराठे ग्रेट होते. छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट होते. आपण हे अभिमानाने म्हणू शकतो. आता मूव्हीमध्ये आपण बघतो की बरेच वेळा आपल्याला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून का होईना पण काही कॅरेक्टर्स घ्यावे लागतात. जसं की तुमच्या चित्रपटांमध्ये सातत्याने आम्हाला किसना नावाचं एक कॅरेक्टर दिसतं, जो की बहिर्जी नाईक हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि तुम्ही ती भूमिका आता खूप छान प्रकारे सादर करताय. धन्यवाद. त्याच्याबरोबर कोणीतरी एक जोडीदार असेल, जो की त्याला त्यांना मदत करत असेल. हे दाखवण्याचा विचार तुमच्या मनात आला कसा सर? एकतर बहिर्जी नाईक हे पात्र याचा उल्लेख आपण 2 किंवा 3 ठिकाणी मिळतो आपल्याला इतिहासामध्ये. अ, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी ते केलं असावं असं गृहीत धरावं लागतं. कारण एवढं आतलं इंटेल अदरवाईज महाराजांना मिळणार कसं? करेक्ट. तर ते कोणीतरी आणत असल्यावर मग बहिर्जी नाईक आपण ते कॅरेक्टर पुढे आणतो. आणि बहिर्जी नाईक एकटेच काम करत असतील का? तर 100% शक्यच नाही. नाही. कारण त्यांचे अनेक गुप्तहेर, हजारो गुप्तहेर पेरलेले असतील. साधी माणसंसुद्धा गुप्तहेरांचं कधी-कधी काम करत असतील. एखादी छोटीशी टिप त्यांना आणून देत असेल. या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक गुणधर्म असलेलं कॅरेक्टर म्हणजे किसना आहे. निखिल राऊतने त्या पहिल्या चित्रपटापासून अत्यंत सुंदर वठवलेलं आहे. आणि एक थोडीशी गंमत म्हणून की आपण जगभरातले गुप्तहेर जेव्हा पाहतो, तेव्हा अगदी शेरलॉक होम्स पाहिलं तर त्यांच्यासाठी डॉक्टर वॉटसन आहे. बरोबर. तसं बहिर्जींसाठी किसना आहे, असं एक माझ्या डोक्यात रफली होतं. त्यामुळे ते एक प्रातिनिधिक पात्र निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. अ, ज्यावेळेस आपण म्हणजे ॲज अ दिग्दर्शक म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो, त्यावेळेस एक गोष्ट आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडेल, की कुठल्याही चित्रपटाचा क्लायमॅक्स ज्यावेळेस कारण तुम्ही रायटर म्हणून देखील काम करता.
तर कुठल्याही चित्रपटाचा क्लायमॅक्स तुम्ही आधी लिहिता की ती स्टोरी डेव्हलप झाल्यानंतर त्याचा क्लायमॅक्स काय आहे ते तुम्ही डिसाईड करतात? खरं सांगता असं गणित नाही बांधत मी. पहिला ड्राफ्ट जेव्हा लिहितो तेव्हा. अच्छा. फर्जंद ही एकमेव संहिता अशी आहे की जी प्रसाद स्वरूप मला टकमक टोकावर मिळाली. मी ती 5-6 तासात लिहिली. पण अदरवाईज ज्या संहितांवरती काम केलं. एकतर काय आहे की त्याचा क्लायमॅक्स आपल्याला माहिती आहे. बरोबर. इतिहास असल्यामुळे ते कुठं जाऊन थांबणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ही कुठल्याही नवीन हिरोची, काल्पनिक हिरोची गोष्ट नाही आहे, नाही. की त्याचा क्लायमॅक्स मला डिसाईड करायचा आहे. असं नाही आहे. क्लायमॅक्स ठरलेला आहे. तो कुठल्या घटनेनंतर येणार ह्याची क्रोनॉलॉजी ठरलेली आहे. ते घडलं हे आपल्याला माहिती आहे. ते कसं घडलं हे दाखवण्यात मला इंटरेस्ट आहे. राईट. आणि त्यानीच आपले प्रेक्षक जास्त प्रभावित होतात. ते कसं घडलं मध्ये शिवाजी महाराजांचे गुण दिसतात आपल्याला, की ते कसं घडवलं गेलं महाराजांकडनं किंवा कसं घडवलं महाराजांनी, हे जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं. त्यामुळे त्या प्रसंगातनं मी उत्कंठा ताणली जाईल, लोकांना एंटरटेनमेंट कसं त्या टेन्शनचं पण एक एंटरटेनमेंट असते ना, टेन्शन पण हवंसं वाटत असतं बरोबर. काही वेळा. तर ते टेन्शन निर्माण होईल योग्य तेवढं आणि मग आपण क्लायमॅक्सपर्यंत पोहोचू. मग क्लायमॅक्स करत असताना आता त्या क्लायमॅक्सचं म्हणणं काय हे महत्त्वाचं आहे. त्याचं म्हणणं हे स्वराज्याविषयीचे गुणधर्मच असले पाहिजेत. स्वाभिमान, बलिदान, समर्पण या गोष्टी, निष्ठा या गोष्टीच्या आता आपण बघतो की त्या शब्द म्हणून उरत चालल्यात. लोकांना प्रॅक्टिकलिटीच्या नावाखाली तत्वच पाळायची नाही आहेत. करेक्ट. तर अशा वेळी शिवछत्रपती आपल्या मदतीला येतील आणि ते त्यांच्या मावळ्यांच्या बलिदानातनं दाखवून देतील की हे असं घडलं माझ्यासाठी. माझं नाव फक्त घेऊ नका. हे जी तत्त्व आहेत, हे एथिक्स आहेत, हे ॲट्रिब्यूट्स आहेत, ते तुमच्या अंगामध्ये येऊ द्यात. हे सांगण्यासाठी तो क्लायमॅक्स महत्त्वाचा असतो आणि तो क्लायमॅक्स अशा पद्धतीने दाखवायचा मी प्रयत्न करतो की ज्यातनं तुमच्या भावना टच होतील. तुमच्या भावनांना कुठेतरी एक ट्रिगर मिळेल की अशा दिशेने आपण विचार करायला पाहिजे, की माझ्या घरातलं लग्न सोडून मी जाऊन रणांगणावर उभा राहतो. हे किती अवघड गोष्ट आहे. आज आपण आपण काय करतो ती गोष्ट म्हणून ऐकतो आणि सोडून देतो. ते माझ्या बाबतीत घडतंय. असा विचार जर केला, तर मग त्रास होतो. तो त्रास व्हायला पाहिजे. म्हणजे जसं स्वारी आग्रामध्ये आम्ही दाखवलं, की शंभूराजे गेले, बरोबर. असं असं त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं. असं त्यांनी अफवा उठवली आणि ती अफवा उठवल्यानंतर त्यांनी दिवस घातले शंभूराजांचे. तर मग अ, हे एखाद्या बापासाठी किती अवघड आहे, की माझा मुलगा जिवंत आहे आणि तरीसुद्धा मी दिवस घालायचे. त्या काळात सुद्धा. त्या काळात जिथे कर्मकांडांचा पगडा जास्त खूप आहे जास्त होता. आणि खूप विचार त्याबद्दल केला जातो. तर असं सगळं तरीसुद्धा महाराजांनी ते केलं. त्यातनं त्यांचं विजन दिसतं आणि अ, एकूण अ, त्यांची जी काही त्या स्वराज्याप्रतीची निष्ठा आहे स्वतःची सुद्धा, की माझं विजन, माझा गोल याच्याबद्दल माझी निष्ठा आहे आणि मी त्याच्यासाठी काही करेन. कारण हे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य हे इथल्या हजारो मराठी बांधवांसाठी, सामान्य लोकांसाठी गरजेचं आहे आणि त्यासाठी मला पाहिजे तो त्याग करावा लागेल. हे जे ॲट्रिब्यूट आहे हे त्या क्लायमॅक्समधनं नाही आलं, तर मग तो क्लायमॅक्स हा फक्त फिल्मी होऊन जाईल. बरोबर. तो नाही होता कामा असं मला वाटतं. कॅरेक्टर ज्यावेळेस डेव्हलप होतात एखाद्या चित्रपटामध्ये किंवा डायलॉग्स ज्यावेळेस त्याच्यासाठी लिहिले जातात, जे की खास करून लक्षात राहतील ह्याच स्वरूपाचे असतात. पण ज्यावेळेस आपण बघतो की कुठलंही कॅरेक्टर ज्यावेळेस तुमचं स्क्रीनवर येतं, त्यावेळेस खूप अतिशयोक्ती असं काही त्याच्यामध्ये दाखवण्यात येत नाही, जे की बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर इथे कधीतरी तुम्हाला दिग्दर्शक म्हणून असं होतं का, की नाही मला कंट्रोल करावं लागतंय? होतं ना. करावं लागतं, कंट्रोल करावं लागतं, मोह टाळावे लागतात, की काही वेळा जे आता इतर चित्रपटांमध्ये होतं तसं मला दाखवता येणार नाही आहे का? ते येणार दाखवता. पण त्यांनी त्या पात्राची बिलिव्हेबिलिटी, विश्वासार्हता जी आहे ती कमी होऊ शकते, असं मला वाटतं. त्यामुळं ते त्याला शोभेलचं हेरोइक, पण कुठेही एक्झॅजरेशन नसलेलं असं असावं असं मला वाटतं. प्रॅक्टिकल जेवढं दाखवता येईल तेवढं करेक्ट. प्रॅक्टिकल. रात्रीचे प्रसंग ज्यावेळेस खास करून तुम्ही शूट करता, त्यावेळेस आम्ही लोकेशन्स त्या चित्रपटामध्ये ज्यावेळेस बघतो, अंधारलेल्या रात्री, झुडपं हे सगळं युनिट घेऊन कॅमेरा, सेटअप, लाईट्स, तुमची तंत्रज्ञानाची जी टीम आहे, ते कधी-कधी तुमच्यावर चिडत नाहीत का हो, की रात्री आम्ही तुम्हाला घेऊन जाता आणि एवढा वेळ तुम्ही काम करवता?
नाही खरं. महाराजांच्या कृपेने मला कलाकार आणि तंत्रज्ञांची अशी टीम मिळाली आहे, की जे यातली कुठलीच तक्रार करत नाहीत. म्हणून आम्ही राजगडावर शूट करू शकतो. बरोबर. राजगडाच्या पायथ्याशी त्या जंगलामध्ये शूट करू शकतो, की जिथे आम्ही पाहिले साप. आम्ही 2 सर्पमित्र तिथे ठेवले होते, अच्छा. की ते आधी जाऊन पावनखिंडीच्या वेळेला ते आधी जाऊन संपूर्ण ती जागा बघून यायचे. आणि त्यांनी क्लिअरन्स दिल्यानंतर 2 गोष्टी होत्या, की आम्ही त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये गेलो होतो. करेक्ट. त्यामुळे तिथे जाऊन त्यांना डिस्टर्ब करणं हे योग्य नाही. ते महाराजांच्या तत्त्वाच्या विरुद्धात आहे. म्हणजे शिवछत्रपतींनी जंगलं आणि पर्यावरण याचे जे काही आज्ञापत्रामध्ये आज्ञा दिलेल्या आहेत, त्याच्या विरुद्ध आहे हे सगळं, की तिथे जाऊन ते जंगल डिस्टर्ब करणं. त्यामुळे रात्रीचं शूट करत असताना आम्ही ते सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही नियम असतात ते काटेकोरपणे पाळतो. एक. दुसरी गोष्ट, की ह्या तंत्रज्ञानाच्या सपोर्टनीच मी हे करू शकतो. कारण निश्चित. 780 मीटर उंच आहे राजगड. हो. त्या तोच आणि स्टीप आहे, छातीवरचा चढ आहे. ते हातात कॅमेरा, त्याचे ट्रायपॉड्स, लाईट्स हे सगळं घेऊन चढणं आणि शूट करणं हे तितकं सोपं नाही आहे. पण सुदैवाने आम्ही करू शकतो कारण हे तंत्रज्ञ कुठलीही तक्रार न करता महाराजांचं काम म्हणून अत्यंत हसतमुख पद्धतीने हे सगळं करतात माझ्याबरोबर म्हणून हे शक्य होतं. शेवटी आपण जर बघायला गेलो तर कुठलाही चित्रपट ज्यावेळेस आपण त्याच्याकडे बघतो, त्यावेळेस त्याचं यश ज्यावेळेस कॅल्क्युलेट केलं जातं, तो तुमचा जो रेव्हेन्यू कलेक्ट झालाय त्याच्यावर आणि त्यातूनच तुम्हाला पुढच्या चित्रपटासाठी देखील प्रेरणा मिळते. ज्यावेळेस तुम्ही IIT मद्रासमध्ये हा उल्लेख केला होता, की पहिला चित्रपट काढल्यानंतर तुम्ही त्यावेळेसच सांगून टाकलं, की मी शिवराज अष्टक करतोय. हा कॉन्फिडन्स नेमका येतो कुठून सर? संकल्प करणं हे आपल्या हातात असतं. करेक्ट. पूर्णत्वास नेणं हे शिवाजी महाराजांच्या हातात असतं. पण मी जर बघूया कसं होतंय असंच जर म्हटलं, तर मग कदाचित पुढचं नाही होणार. तर मी माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी एक गोल सेट केला, की आपण 8 चित्रपट बनवायचे. बरोबर. ते कसे बनतील मला माहीत नाही. याचे पैसे कसे उभे राहतील मला माहीत नाही. जसं कदाचित स्वराज्य कसं उभं राहील, याचा संकल्प ज्यावेळेस महाराजांनी या केलं असेल. आऊसाहेबांनी आणि महाराजांनी केला, तेव्हा त्यांना काय कल्पना असेल, की एवढं 32 माणाचं सिंहासन घडेल कधीतरी. पण ते घडवायच्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. ते काय असं म्हणजे संकल्प केला, की मला 8 चित्रपट करायचे आणि बसलो घरात असं नाही होणार. वणवण भटकलोय आम्ही पण त्यासाठी. प्रत्येक चित्रपटाला भटकतो अजूनसुद्धा. करेक्ट. म्हणजे प्रोड्युसर मिळवणे इथपासून सगळं चालू होतं. ते पार शेवटच्या डिलिव्हरीपर्यंत म्हणजे थिएटरमध्ये पोहोचवेपर्यंत ऑलमोस्ट प्रत्येकजण जागा असतो. 6-6 दिवस जागरणं होतात. तर हे सगळं त्याचा पार्ट म्हणून आता टीमनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे तो कॉन्फिडन्स जो आहे ना, हा कॉन्फिडन्स आपल्याला महाराजांचा इतिहासच देतो, की अत्यंत मूठभर तरुणांनी एक स्वप्न पाहिलं आणि त्या तरुणांनी जे निर्माण करून दाखवलं म्हणजे एक इतिहासकार असं म्हणतात, की हिंदवी स्वराज्याची निर्मिती आणि अरेबिक इस्लामिक आक्रमणकर्त्यांचा पराभव ही त्या काळची एशियातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अदरवाईज खूप वेगळ्या पद्धतीचा इतिहास आणि भूगोल आपल्याला दिसला असता. निश्चित. तर हे जे कविराज भूषणांनी पण लिहिले ते, अगर शिवाजी ना होते तो. तर हे जे त्यांनी ठरवलं, की अ, छोट्या संख्येने असून सुद्धा, कमी संख्येने असून सुद्धा त्या तरुणांनी ठरवलं आणि त्यांनी एक साध्य केलं. तसं मी माझ्या काही मित्रमंडळींच्या जे विश्वासातले आहेत आणि जे जीवाला जीव देतात, त्यांना हे बोलून दाखवलं आणि ठरवलं. मृणालताईंसारखे सिनियर मार्गदर्शक आहेत आमचे, समीर सर आहेत, अजय पुरकर आहेत, की आपण हे करून दाखवूया आणि करून दाखवूया म्हणण्यापेक्षा हे केलं पाहिजे. याची गरज आहे. नाहीतर हे लुप्त होईल आणि फक्त फॅन्सी चित्रपट निर्माण करून काही नाही होणार. कारण यातल्या आजची गोष्टी, त्यातले मावळ्यांचे ॲट्रिब्यूट्स, त्यांचे गुणधर्म, त्यांचे स्वभावधर्म, त्यांचं समर्पण, बलिदान हे सातत्याने सांगितलं गेलं पाहिजे. तरच ते उभं राहील. जसं आपण बघतो की आजकाल डिजिटल युग आहे. आजची नवीन पिढी ही पुस्तकांकडे खूप कमी प्रमाणामध्ये जाते. तर त्यांना हे चित्रपट कुठे ना कुठेतरी मार्गदर्शन ठरू शकतात किंवा त्यांना एक त्या मी म्हणतो की इतिहासामध्ये त्यांना अजून डीपमध्ये स्टडी करण्याचा मार्ग ठरू शकतात. असं करेक्ट. आपण म्हणजे हाच त्याचा उद्देश आहे. म्हणजे शिवराज अष्टकाचा उद्देश हाच आहे, की हे चित्रपट बघून तरुण पिढीनी पुस्तकांकडे वळावं आणि यातला डीप इतिहास
जाणून घ्यावा. कारण 2 तासात तुम्ही फार काही दाखवू शकत नाही. बरोबर. पण तुम्ही ही प्रेरणा जरी देऊ शकलात, की अरे हे वाचलं पाहिजे मला. हे जरा इंटरेस्टिंग वाटतं, हे जरा जाऊन बघतो ग्रंथालयामध्ये. तरी आम्ही जिंकलो असं मला वाटतं. आणि हे आपण आता गेल्या काही दिवसात पाहतो आहोत, की लोक ग्रंथांकडे वळतायत, करेक्ट. की वाचायला का होईना, की काय दाखवलंय बाबा दिग्पालनी? चूक आहे का बरोबर आहे? हे हे जाणून घेण्यासाठी जरी ते गेले, तरी सुद्धा शिवराज अष्टकाचा विजय आहे असं मी मानतो. कमी बजेटमध्ये किंवा एखाद्या लिमिटेडमध्ये बजेटमध्ये ज्यावेळेस आपण चित्रपट निर्माण करतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं शेड्यूल. कुठल्याही चित्रपटाचं शेड्यूल लावताना त्याच्या मागचं प्लॅनिंग, की हा चित्रपट मला एवढ्या दिवसातच शूट करायचा आहे आणि नैसर्गिक बाबी सांभाळून. पाऊस असतो, तर मग हे कसं साध्य होतं सर? त्याला तुमची जिद्दच लागते. म्हणजे आम्ही 4-4 महिने, 5-5 महिने, कधी-कधी 7-8 महिने सुद्धा प्री वर्क केलेलं आहे. प्री प्रोडक्शन ज्याला म्हणतो आपण, प्रेप म्हणतो आपण इंडस्ट्रीच्या भाषेमध्ये, तसं प्रेप केलेलं आहे. पण हे प्रेप करत असताना काही गोष्टी ॲझ्युम केलेल्या असतात. जसं अभंग तुकारामचे सिनेमा करत असताना आम्ही असं ठरलं होतं, की अ, हा सिनेमा मेमध्ये आपण करू, म्हणजे अच्छा. मग पावसाचा प्रॉब्लेम नाही येणार. हं. पण नेमका 8 मेला पाऊस सुरू झाला पाऊस लवकर आणि झाला. वादळी पाऊस सुरू झाला आणि तो ना पुढचे जवळ-जवळ 20 दिवस होता. म्हणजे आम्हाला कळत नव्हतं, की शेड्यूल पुढे ढकलावं तर जूनमध्ये जातो आपण. हो. जूनमध्ये तर रेग्युलर पावसाळा सुरू होतो. काय करावं? तर मग आम्ही चिकाटीने त्या तिथे चिकटून राहिलो. मग पाऊस आला की आत पळून जायचं. शेल्टर्स घ्यायची. कोणी व्हॅनिटीत धावतंय, कोणी तिथल्या आडोशाला उभं राहतंय आणि पाऊस हटला की पटकन येऊन पुढचा शॉट करायचा. अशा पद्धतीने शूट करून अभंग तुकाराम साध्य केला आणि त्यावेळी तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही जर जिद्दीने उभं राहिलात तिथे, तर तुमचा भगवंत तुम्हाला साथ देतो. आणि अभंग तुकारामला आम्ही हा फार जवळून घेतलेला अनुभव आहे, की म्हणजे क्लायमॅक्स शूट व्हायचा राहिला होता. वैकुंठ गमन तुकाराम महाराजांचं आणि ते वैकुंठ गमन शूट करत असताना अ, आदले 3 दिवस वाईच्या घाटावरती प्रचंड पाऊस होता. अच्छा. आणि मग आता काय करायचं? म्हणजे 1 दिवस तर आमचा गेलाच, की आम्ही फक्त व्हॅनिटीतनं पाऊस बघत बसलो, संध्याकाळी पॅकअप केलं आणि घरी गेलो. म्हणजे हॉटेलवर गेलो. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर दुपारपर्यंत पाऊस पडत होता आणि शेवटी मी हात जोडले, की बजेट नाही आहे बरोबर. आणि याच्यापेक्षा 2 दिवस पण नाही आम्ही ताणू शकत आत्ता. तर मग काय करूया? तर मला आमचे जे डी-ओ-पी आहेत संदीप शिंदे, सँडी म्हणतो आम्ही त्यांना. तर सँडी सर मला असं म्हटले, की अ, "आपण सर रेडी ठेवूया सगळं. शॉट लावून ठेवतो मी छत्रीमध्ये आणि पाऊस गेला रे गेला, की धावत येऊन तुम्ही शूटिंग करा." अच्छा. तर असे शॉट लावून आम्ही 3 तासात तो क्लायमॅक्स शूट करू शकलो. बरं क्या बात! तिथले जे ग्रामीण शेतकरी होते, ते ज्युनियर्स म्हणून काम करायला आले होते. तर अच्छा. मुळातच ते वारकरी असल्यामुळे ते अत्यंत भक्तिभावाने आम्हाला साथ देत होते. आणि त्यांनी म्हणजे आम्हाला अनुभव कसा आहे, की मुंबईला वगैरे आम्ही जेव्हा ज्युनियर्स बरोबर काम करतो, तेव्हा खूप तुम्हाला त्रास होतो. कारण त्यांचा हेतू वेगळा असतो. दिवस भरणे हा त्यांचा हेतू असतो आणि मग ते कधी कोणी चांगलं उभं राहत नाही. त्यांना उभं करा. अक्षरशः हाताला धरून कधी-कधी उभं करायला लागतं. असिस्टंट्स वैतागतात. कारण त्यांच्या दृष्टीने तो चित्रपट नसतोच. त्यांच्या दृष्टीने एक त्यांचा एक दिवस दिवस एक भरला. दिवस त्यांचे जे काही डेली वेजेस असतात ते भरणं, एवढाच त्यांचा हेतू असतो. इथे तसं नव्हतं. इथे शेतकरी जे सगळे आहेत ते आपल्या जगद्गुरू तुकाराम महाराजांचा चित्रपट म्हणून उभे होते. म्हणजे ग्रामीण त्या शेतकरी महिला स्मिताचा अभिनय पाहून टाळ्या वाजवत होत्या स्वयंस्फूर्तीने. हे आमच्यासाठी नवीन होतं, की अरे हे त्यांना कळतंय बरं का आणि त्यांनी जी साथ दिली की इथं उभे राहा. म्हणल्यावर ते सगळे धावत 200-500 जण येऊन उभे तिथे राहायचे आणि ती फ्रेम छान सेट व्हायची आमची काही सेकंदात. तर अशा पद्धतीने भगवंत वेगवेगळ्या रूपात तुमच्याबरोबर उभा राहतो असं मला वाटतं. ज्यावेळेस तुम्ही सेटवर असता त्यावेळेस नकळत म्हणा एखाद्या गोष्टीसाठी तुमच्यावर प्रेशर येऊ शकतं किंवा तुमच्याकडनं आर्टिस्ट लोकांवर प्रेशर जाऊ शकतं. त्याही सिच्युएशनमध्ये आज 3, 4, 5 चित्रपट एकत्र करणं आणि पुढे अजून चित्रपटांची तयारी ठेवणं. तर हे टीमवर्क नेमकं कसं साध्य करण्यात आलं? यात मी सगळं क्रेडिट माझ्या आर्टिस्टनाच देईन. म्हणजे प्रेशर येतच माझ्यावर नेहमी. कारण मी नेहमी गमतीने म्हणतो, की मराठी दिग्दर्शकाची जे स्पर्धा आहे, ती एकमेकांची नाही आहे. ती ती स्वतःची. बजेट आणि घड्याळ यांच्याशी आहे. त्यांना ठराविक वेळेत ठराविक गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. या प्रेशरमध्ये कधी-कधी चुकून काही चुकीचं बोललं जाऊ शकतं. सुदैवाने आमच्या सेटवर तसं नाही घडलं. कदाचित एखाद्या अपवादाने घडलं असेल. पण त्यावेळेला
ते आर्टिस्ट मला समजून घेतात. म्हणजे कितीही मोठा आर्टिस्ट असो तर ते समजून घेतात आणि ते सांगतात की म्हणजे नंतर कधीतरी बोलताना विषय निघतो हसत हसत त्या मला म्हणतात की दिग्पाल इथे जर असं तुझ्याकडनं असं बोललं गेलं बरं का. त्यावेळी मी मोकळ्या मनाने माफी मागून मोकळा होतो की कारण ते त्यांच्या सपोर्टशिवाय आम्ही काही करू शकत नाही. नक्कीच. अशा पद्धतीने एक फॅमिली म्हणून आम्ही समजून घेतो एकमेकाला. म्हणजे त्यांनाही कळतं की याच्यावर प्रेशर आहे. म्हणून या पद्धतीने तो जरासा स्ट्रिक्ट होतोय किंवा कडक होतोय आत्ता, कठोर होतोय काही वेळेला. आणि त्यावेळेला ते कुठलीही हुकाचू न करता ते त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला ठेवतात, परफॉर्म करतात उत्तम आणि पुढे जातात. तर हे जे होतं त्याचं कारण ते एक फॅमिली बनली आहे राईट. आणि त्यामुळे ते साध्य होतं. मला एक खास करून सीन इथं आठवतोय ज्याच्याबद्दल आम्हाला प्रेक्षकांकडनं प्रश्न आला होता की हे तुम्ही नक्की सरांना विचारा. फर्जंद चित्रपटामध्ये ज्यावेळेस चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराज म्हणून पहिल्यांदा एंट्री येते, त्यावेळेस तिथे एक हत्ती दाखवण्यात आलेला आहे. आता ते कसं म्हणजे खरा हत्ती होता? खरा खरा हत्ती होता तो. अच्छा. त्यावेळी व्ही-एफ-एक्स तेवढं प्रचलित नव्हतं. जयपूरवरनं ती हत्तीण आम्ही आणली होती आणि महाराष्ट्रात तेव्हा हत्तीच्या शूटिंगला परवानगी होती. अच्छा. आणि त्याच्यात पण कसं झालं, त्याच्यात पण परत एकदा निसर्गाने खूप धप्पा दिला होता आम्हाला. कारण पहिल्यांदा जेव्हा त्या हत्तीला आम्ही आणलं, त्यावेळी पाऊस पडला हं. आणि जयपूरवरनं ट्रकमधनं तो हत्ती येत होता. तर आम्ही तो जोरात पाऊस पडला 3 दिवस आणि त्यामुळे तो परत पाठवला आम्ही आणि अच्छा. त्यावेळेस सुद्धा तो महाग होता. हो. म्हणजे त्याचं हत्तीचं भाडं ₹1,00,000 ट्रॅव्हलिंग ₹2,00,000 असं 3-3.5 लाख रुपये एका दिवसाचा त्याचा खर्च प्लस खाणं. हं. ते खाणं सुद्धा त्याचं ₹1,00,000 नक्की लाखापर्यंत होतं. जातं. तर एवढा सगळा खर्च त्यांना वेस्ट केला. हं. आणि मग त्याच्यानंतर परत आम्ही ऊन पडल्यानंतर एक रिशेड्यूल जेव्हा केलं तेव्हा तो हत्ती आणला आणि मला हे आवर्जून सांगायला आवडेल, की तो जो सीन आहे, त्याच्यामध्ये हत्ती सोंड उंचावून अभिवादन करतो छत्रपतींना. बरोबर. तर तो शॉट हा त्या हत्तीने दिलेला आहे. क्या बात है! त्याच्यावरती माहूत नव्हता. कारण अच्छा. त्याला बांधलं होतं एका साईडला. तेव्हा माहूत बाजूला बसला होता, ती दोरी धरून. तर त्यामुळे तो जे नंतर लाँग शॉटमध्ये माहुताला बसवलं आम्ही कारण तर हं. दिसलं पाहिजे. पण त्याच्यावर माहूत नव्हता. छत्रपतींना पाहिल्यावर त्यांनी सोंड उंचावलेली आहे. हा दैवी अनुभव आम्ही चमत्कारच. घेतलेला आहे, की त्याला काय वाटलं असेल हत्तीला त्या मला माहीत नाही. पण तो शॉट आम्हाला मिळाला सॉलिड. म्हणजे आम्ही त्याला विचारलं होतं माहुताला त्या, हां. की "ये सूंड ऊंचा करेगा क्या?" हां. तर तो म्हणाला, "ऐसे कैसे करेगा? वो उसको चाहिए तो करेगा." म्हणजे असं काही विशिष्ट ट्रेनिंग नव्हतं त्या हत्तीला. करेक्ट. असं असू शकतं ट्रेनिंग. म्हणजे जे आता साऊथमध्ये वगैरे आपण हत्ती बघतो, बघतो. त्यांना प्रॉपर ट्रेनिंग असतं. पण हा जयपूरवरनं आम्ही आणला होता. तो शूटिंगला म्हणजे काय तो उभा करण्यासाठीचा हत्ती असेल मे बी. तर जसं आपल्याकडे काही वेळा आम्ही घोडे हो. मागवतो, तर ते वरातीतले घोडे येतात काही वेळेला आणि ते चालतच नाहीत. तर असं काही गोमती घडतात आमच्या बाबतीत प्राण्यांच्या बाबतीत. तसं त्या हत्तीच्या बाबतीत आलेला तो दैवी अनुभव आहे, की जसं चिन्मय पुढे आला, तसं त्यांनी सोंड उंचावली आणि तो आम्ही सगळेच त्या दिवशी एकदम टचकन डोळ्यात पाणी आलं होतं सगळ्यांच्या, की कदाचित त्यालाही जाणवलं का काय, की हे रूप तसं असावं त्या महाराजांचं. महाराजांचं आहे. मल्टीटास्किंग करताना कधी बजेट व्हॉइड झालंच. एखादं बजेट अप्रूव्ह आहे, की एवढ्या बजेटमध्ये आपल्याला सिनेमा करायचा आहे. पण हे एवढं सगळं दाखवायचंय, काही गोष्टी ज्या आपल्या हातामध्ये नसतात, अशा घडतात. त्याच्यानंतर बजेट एक्सपांड झाल्यानंतर त्यावेळेसची ती स्टेप काय असते तुमच्यासाठी? एकतर प्रोड्युसरशी बोलणं बहुतांश वेळा प्रोड्युसर समजून घेतात, की काय झालंय. कारण प्रोड्युसर आपण आपल्या टीमसाठी अशी शिस्त लावली आहे, की प्रोड्युसरचा एक अकाउंटंट किंवा आर्थिक व्यवहार बघणारा माणूस सेटवर असतो. अच्छा. त्यामुळे ते एक ट्रान्सपरन्सी आमच्या टीममध्ये आणि प्रोड्युसरमध्ये मेंटेन होते. त्याचं डेली ऑडिट असतं. आणि दुसरी गोष्ट जर समजा असं नसेल आणि प्रोड्युसरचं कदाचित असं आलं, की नाही माझे पैसे संपले, हं. तर मी स्वतः खर्च करतो. अच्छा. मी माझ्या मानधनातनं कपात करतो आणि तो सीन करतो. असं मी बऱ्याचदा केलेलं आहे. जसं पावनखिंडच्या वेळेला सिद्दी जोहरच्या हातामध्ये जी तलवार दिली होती, हं. ती तलवार आधी जुल्फिकार पद्धतीची तलवार होती ओके. आणि जुल्फिकार ही तलवार ही मुस्लिम समाजामध्ये ही पूजनीय मानली जाते. करेक्ट. तर मुस्लिम म्हणजे जेव्हा हे आलं आमच्याकडे ट्रेलर आला आपला, त्यानंतर मुस्लिम एकता मंचकडनं मला फोन आला, की "सर तुम्ही ते अव्हॉइड करू शकता का?" खूप चांगल्या भाषेत. अच्छा. खूप चांगल्या पद्धतीने फोन आला. कारण ही तलवार आमच्यासाठी पूजनीय आहे आणि तुम्ही ती अशी
रॅन्डम कुठल्या योद्ध्याच्या हातात नाही देऊ शकत. हम्म. तर मी ते मान्य केलं आणि त्याचा VFX करून आम्ही ती तलवार चेंज केली. मग ती जमदाडा पद्धतीची तलवार त्याच्या हातात तयार करणं शक्य होतं, ती आम्ही केली. तर हे करत असताना मला प्रोड्युसरने असं म्हटलं की माझ्याकडे आता बजेट संपलंय, त्यामुळं काय करता येईल ते तू सांग मला आता. तर त्यावेळी मी माझ्या मानधनातनं ते VFXचं जे बजेट होतं ते पैसे दिले. अच्छा. कारण चित्रपट होणं महत्त्वाचं आहे. करेक्ट. माझं जे मानधन आहे ते माझ्या लाईफस्टाईल पुरतं, कारण माझी लाईफस्टाईल फार काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे. त्यामुळे माझ्या लाईफस्टाईल पुरतं मला मिळालं, माझं घर चालवण्यापुरतं मिळालं, तेवढं पुरेसं असतं. आणि चित्रपट मात्र निर्दोष होणं, कुठल्याही वादाशिवाय मोठा होणं, पुढे जाणं, ह्याच्यासाठी मग आमची टीम हा एक मार्ग अनुसरते, की मग मी माझ्यासकट काही कलाकारसुद्धा याच्यामध्ये सामील आहेत, की ते त्यांचं मानधन कमी करतात अच्छा. आणि मग प्रोड्युसरशी बोलून ते पैसे आम्ही प्रोडक्शनला वापरतो, असं करतो. नॉर्मली ज्यावेळेस आपण बघतो सर की एखादा चित्रपट तयार करताना सर्वप्रथम आपण म्हणू शकतो की महत्वाचा घटक प्रोड्युसर मिळणं. त्याचबरोबर चित्रपट तयार झाल्यानंतर योग्य डिस्ट्रीब्युटर मिळणं किंवा त्याची माहिती असणं हेही तितकंच गरजेचं असतं. तर नवीन फिल्म मेकर जे आता इंडस्ट्रीमध्ये येत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल की डिस्ट्रीब्युटरशिप कशी मिळवायची किंवा तुम्हाला पहिल्यांदा तो गायडन्स कुठून मिळाला होता? मी रमा माधव नावाचा सिनेमा मृणालताईंना असिस्ट करत होतो आणि ते असिस्ट करत असताना मृणालताईंना मी विचारलं होतं की मला मानधन थोडं कमी मिळालं तर चालेल, पण मला डिस्ट्रीब्युशन बघता येईल का, त्या मीटिंग्सना उपस्थित राहता येईल का. त्याचे निर्माते गुजराती होते, अच्छा. तर भूपतभाई मोदर म्हणून आणि त्यांच्याकडनं प्रवीणभाई ठक्कर म्हणून ते पाहत होते ते सगळं काम EP म्हणून. तर त्यांनी प्रवीणभाईंना सांगितलं आणि काही अतिमहत्त्वाच्या मीटिंग्स सोडल्या, ज्याच्यामध्ये खूपच आर्थिक डिस्कशन्स आहे, ते सोडल्या. तर मला डिस्ट्रीब्युशन सिस्टीम समजून घेण्याच्या सगळ्या मीटिंगना उपस्थित राहण्याची परमिशन मिळाली. अच्छा. हे मी का केलं? कारण मला चित्रपट पोचतो कसा थिएटरमध्ये हे पाहायचं होतं. चित्रपट बनवायचा कसा हे तर आपण सगळेच बघतो. पण तो पोहोचवणं जास्त अवघड आहे. म्हणजे आत्तासुद्धा चित्रपट बनवणं खूपच सोपं झालं. आता तर AI पूर्ण आलं. पण तो चित्रपट थिएटरमध्ये आणि प्रेक्षकांच्या घराघरात कसा पोहोचेल याच्यासाठी खूप एक मोठी यंत्रणा काम करते. ती माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नवीन फिल्म मेकर्सना मी हे सांगेन, की कुठून कसंही तुम्ही डिस्ट्रिब्युशन सिस्टमची माहिती घ्या. बरोबर. तुम्ही बरं, आपण ज्या डिस्ट्रिब्युशन सिस्टीम पाहतो आत्ता, AA फिल्म्स नावाची मोठी कंपनी आहे अनिल थडानी सरांची. संजय छाबरिया सरांची एव्हरेस्ट फिल्म आहे, पॅनोरामा आहे किंवा UFO आहे. UFOचं स्वतःचं सुद्धा डिस्ट्रिब्युशन आहे. तर या ठिकाणी तुम्ही गेलात, त्यांच्या एक्झिक्युटिव्हजना भेटलात, तर ते तुम्हाला माहिती देतात, की कशा पद्धतीने हे डिस्ट्रिब्युशन वर्क होतं. हे संपूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेवढा चित्रपटाला तुम्ही खर्च करता, त्याच्या जवळजवळ 80% खर्च हा PN आहे, म्हणजे पब्लिसिटी आणि रिलीजला तुम्हाला करायला लागतो. निश्चित. तो केला तरच लोकांपर्यंत तो पोहोचतो. तर हे काय आहे नेमकं गणित? ह्याच्यामध्ये डिस्ट्रिब्युशनची फी किती असते? कमिशन किती असतं? हे सगळं तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला टोटल बजेट बनवणं शक्य होतं. आता स्टुडिओज तुमच्या नशिबाने एखादा तुमच्याबरोबर उभं राहिला तर मग तुम्हाला काहीच प्रश्नच नाही. चिंता नाही. ते त्यांचं सगळं ते निर्मितीही करतील, डिस्ट्रिब्युशनही करतील, लोकांपर्यंत पोहोचवतील. पण इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर म्हणून हे करत असताना तुम्हाला सगळं माहिती पाहिजे आणि तर तुम्ही स्टुडिओलाही मदत करू शकता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. फर्जनच्या वेळेला मला या सगळ्याचा उपयोग झाला. कारण फर्जन बनल्यानंतर सुद्धा 1 वर्ष जवळ-जवळ आम्हाला डिस्ट्रिब्युटर मिळत नव्हता. अच्छा. मग सनी बक्षी म्हणून माझे गाईड आणि वेलविशर आहेत या डिस्ट्रिब्युशन आणि मार्केटिंगमधले. गणेश गारगोटे आपल्या सगळ्यांचे लाडके PR हेड जे आहेत, त्या दोघांच्या मदतीने आम्ही अनिल थडानी सरांपर्यंत पोहोचलो. ओके. पण AA फिल्म्स. AA फिल्म्स आणि अनिल सरांना जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली, तेव्हा त्यांचा जस्ट एक मराठी चित्रपट त्यांनी केला होता आणि त्याचा अनुभव त्यांचा फारसा बरा नव्हता. अच्छा. तर त्यामुळे ते असं म्हटले, की मला काही मराठीमध्ये इंटरेस्ट वाटत नाही. तर सनी बक्षी नी रिक्वेस्ट केली, की तुम्ही हा चित्रपट बघा आणि जर चित्रपट तुम्हाला नाही आवडला, तर मात्र मग आम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी जाऊ. AA फिल्म्सचा सगळा स्टाफ मराठी आहे. बरोबर. तर अनिल सरांना काहीतरी एक पार्टी त्यांना कुठल्यातरी आनंदाच्या क्षणी द्यायची होती. तेव्हा त्यांनी असं ठरवलं, की त्यांच्या घरी पार्टी होईल आणि त्यांनी त्या स्टाफला तो चित्रपट दाखवला. अच्छा. फर्जन. रिलीजच्या रिलीज तो रफ कट रफ स्वरूपातला कट्स. होता आणि त्यांनी तो दाखवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मला संदीप जाधव आमचे जे प्रोड्युसर आहेत आणि स्वप्नील पोद्दार त्यांचा फोन आला की अरे तू सकाळी लवकर 11-12 वाजता अनिल सरांच्या ऑफिसला पोहोच. म्हणलं काय घडतंय का? ते म्हणे हो कदाचित पॉझिटिव्ह घडतंय, तू ये. तिथे गेल्यानंतर अनिल सर म्हणले की अशा पद्धतीने मराठी लोक एन्जॉय करतायत हे मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं. मला त्यांना स्वतःला मराठी तितकं कळत नाही, जुजबी कामापुरतं कळतं, पण त्यांनी त्या स्टाफला तो चित्रपट दाखवला. त्यांच्या ज्या रिॲक्शन्स होत्या त्याच्यावरून त्या म्हटल्या की हा चित्रपट मी करतोय. याच्यामध्ये 1 वर्ष गेलो होतो आम्ही. सगळ्या मोठ्या स्टुडिओजमध्ये जाऊन आलो होतो. यू नेम द चॅनल तिकडे जाऊन आलो होतो. पण ते सगळ्यांनी ऐतिहासिक चित्रपट चालत नाही, हो, कारण त्याच्या आधी त्याच्या एवढं अगोदर ऐतिहासिक असा चित्रपट एक समज होता त्यावेळी. तर त्या समजापोटी आम्हाला नकार दिला होता आणि अनिल सरांनी त्यांच्या गट फिलिंगवरती आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि मग रेस्ट इज द हिस्ट्री की मग फर्जंद आला, त्यांनी 21 कोटीपर्यंत मजल मारली. मग प्रत्येक चित्रपट व्यवसाय करत गेला आणि मग आता मला डिस्ट्रीब्युटर मिळवायला अडचण येत नाही. मला डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलावं लागतं. प्रोड्युसर आणि त्यांची एक मीटिंग करावी लागते. त्यांचे प्रॉफिट रेशोज ते दोघं जण म्युच्युअली ठरवतात आणि त्या पद्धतीने ते त्यांचा व्यवसाय करतात. माझा हेतू असतो की माझा फक्त एकच प्रामाणिक हेतू असतो की तुम्ही हे सगळं ठरवा. तुमचं जे काही कमिशन वगैरे आहे ते चित्रपट जास्तीत जास्त थिएटरला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, एवढीच विनंती असते. हे सगळं तुम्ही माहिती करून घेतल्याशिवाय होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठल्या महसुली प्रांतामध्ये, म्हणजे जर मराठवाडा घेतला तर सोलापूरमध्ये किंवा बीडमध्ये कुठे चित्रपट कुठल्या चित्रपटगृहात लागला पाहिजे, राईट, याचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. आणि याच्यासाठी वेळ जातो. तो वेळ फिल्म मेकरनी जसा फिल्म मेकिंगचा तुम्ही अभ्यास करता तसा वेळ याच्यासाठी सुद्धा मराठी चित्रपट करता म्हणून तुम्हाला करावा लागेल असं मला वाटतं. जसं की आत्ता आपण बघितलं की फिल्म मेकिंग झालं किंवा त्याच्यानंतरच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये येणारे चॅलेंजेस असतील. तर आपण बघितलं की ज्यावेळेस फिल्म मेकिंग होते किंवा त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये एवढे चॅलेंजेस असतात आणि ज्यावेळेस पावनखिंड चित्रपट हा 42 कोटींचा टप्पा पार करतो, त्यावेळेस ॲज अ दिग्दर्शक म्हणून तुमच्या मनामध्ये काय फिलिंग येते सर? छान वाटतंच की आपला चित्रपट एवढा मोठ्या चालतोय. प्रमाणावरती कलेक्शन करून गेला. मला त्याहीपेक्षा पावनखिंडचं यश तेच वाटतं की पावनखिंड आज सुद्धा अनेक छोट्या मुलांसाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. कारण मला अनेक पालक जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात की पावनखिंड बघितल्याशिवाय हा जेवतच नाही. पावनखिंड बघितल्याशिवाय हा अभ्यास करत नाही, किंवा हा सुट्टीच्या दिवशी फक्त पावनखिंडच 5-5 वेळा बघतो. तर हे जास्त महत्त्वाचं यश आहे असं मला वाटतं. अ, शेवटचे 2 प्रश्न घेऊयात सर. एक म्हणजे ज्यावेळेस आपण कॅरेक्टरचा अभ्यास करतो, त्यावेळेस आम्ही तुमच्या चित्रपटांमध्ये अजय पुरकर सरांना तानाजी मालुसरे म्हणून सुद्धा बघितलं आणि तेच अजय पुरकर ज्यावेळेस बाजी प्रभू देशपांडे म्हणून उभे राहतात, त्यावेळेस जो काही तुम्ही बदल घडवून आणलाय, त्या कॅरेक्टरच्या गेटअपमध्ये किंवा अजय सरांचंही ते तितकंच कौतुक करावं लागेल, की त्यांनी जो बदल स्वतःमध्ये घडवलाय, ही सगळी केमिस्ट्री कशी जुळवून आणली पावनखिंडच्या वेळेस? मुळात अजयदादा आणि मी खूप आधीपासूनचे मित्र होतो. अच्छा. म्हणजे फर्जंद घडायच्या अगोदर 5-1 वर्षापासूनचे नक्कीच मित्र होतो. म्हणजे आता आमच्या मैत्रीला 15 वर्षाच्या पेक्षा अधिक काळ लोटेल. तर त्यामुळे एक ट्युनिंग होतं आणि कलाकार म्हणून त्याला माहिती होतं की दिग्दर्शक म्हणून मला काय पद्धतीचा मी विचार करतो, काय परफेक्शनला जायचा प्रयत्न आम्ही टीम म्हणून करतो हे त्याला माहिती होतं. त्यामुळं बाजीप्रभू देशपांडे करताना बरं तो मेहनती कलाकार आहेच आहे स्वतः. त्यामुळे बाजीप्रभू देशपांडे करताना त्यांनी 110 किलो मस्क्युलर वेट बिल्ड केलं. म्हणजे ते अवघड आहे. फॅट्स तयार करणं सोपं आहे. करेक्ट. पण मस्क्युलर वेट 110 किलोचं त्यांनी केलं होतं. तर हे सगळं तो करू शकतो आणि तेच त्यांनी काय केलं, की तानाजी मालुसरे करताना त्यांनी जवळजवळ 25 ते 22 किलो वजन उतरवलं. अच्छा. कारण बाजीप्रभूंचा ऑरा आणि त्यांचं देहयष्टी हे आपण त्या पन्हाळ्यावरच्या पुतळ्यावरनं बघत. अंदाज लावू शकतो त्याचा. आणि तानाजी मालुसरे हे मोर ऑफ अ कमांडो काय पद्धतीचे वॉरियर होते. फिट. त्यामुळे फिटनेस, त्यांचं स्लिक असणं, युद्धातली चपळ हालचाल हे तानाजी मालुसरेंचं वैशिष्ट्य असणार. त्यामुळे त्यांनी त्यांनी जवळजवळ 20-22 किलो वजन कट डाऊन केलं. याच्याकरता 5-5 महिन्याचा कालावधी लागला. करेक्ट. पण तेवढी मेहनत घ्यायची तयारी त्याची होती आणि त्यामुळं तो व्हिजिबल डिफरन्स आम्ही दाखवू शकलो. म्हणजे हाच कलाकार हा आता तुम्ही तानाजी मालुसरे म्हणून सहन करा असं नाहीये.
त्याच्याकरता कलाकारांनी तेवढी मेहनत घेतली की ते व्हिजिबल डिफरन्स आपण दाखवू शकलो पाहिजे. अ, शेवटचा एक प्रश्न सर मला तुम्हाला विचारायला नक्की आवडेल, की येणाऱ्या काळात तुमच्याकडनं अजून कुठल्या कलाकृती आम्हाला बघायला मिळतील? 2 तर नक्की आहेत, की अष्टकामधल्या 2 कलाकृती बाकी आहेत. एक आहे दर्या भवानी, अच्छा. ज्याच्यामध्ये आरमाराज विषयीचं नौदल. सगळं नौदल महाराज भारतीय आरमाराचे जनक छत्रपतींना का म्हणतात, याची ती गोष्ट आहे. आणि शेवटचा जो आहे तो आहे राज्याभिषेक सोहळा. करेक्ट. तर असे 2 चित्रपट तर नक्की आहेत. याच्या व्यतिरिक्त महाराज जे घडवून घेतील ते घडवून घेतील. दिग्पाल सर ॲक्च्युली तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि प्रेक्षकांना किंवा येणाऱ्या नवीन फिल्म मेकर्सला ह्या आजच्या एपिसोडमधून खूप छान माहिती तुम्ही दिलीत. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. सगळ्यात शेवटी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल, जो की आमच्या प्रेक्षकांनाही महत्त्वाचा असतो. तो म्हणजे इनविन्सिबल सोल्स ह्या पॉडकास्ट चॅनलच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मुळात नावच खूप सुंदर आहे. इनविन्सिबल सोल्स, की अवध्य ज्याला आपण म्हणतो. हे खूप कमी योद्ध्यांना लावलं जाणारं विशेषण आहे, की जे कधीच नष्ट होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे विचाररूपाने पण आपल्यामध्ये तसेच आहेत. तर हे जे इनविन्सिबल असणं जे आहे, हे विचारातनंच होतं. शरीर नष्ट होतं, अ, मोठमोठ्या इमारती नष्ट होतात. अ, देशच्या देश नष्ट झालेले आपण पाहिलेले आहेत. पण विचार मात्र टिकून राहतात. तर मी इन्व्हिन्सिबल सोल्सच्या सगळ्या प्रेक्षकांना हेच म्हणेन, की तुम्ही सातत्याने अशा प्रकारची विचार प्रक्रिया जी तुमच्या माध्यमातून या पॉडकास्टमध्ये होतीये, ती अनुभवून तुमचे विचार स्ट्राँग करा. हे विचार जे छत्रपतींचे, अन्य त्यांच्या वीरांचे, क्रांतिकारकांचे, देशभक्तांचे असतील, ते आपल्या सगळ्यांना आपापल्या क्षेत्रात सुद्धा इन्व्हिन्सिबल ठरवतील. त्यामुळे हे सातत्याने ऐकत राहा आणि विचार करत राहा याच्यावरती, असं मी सांगेन. थँक यू, थँक यू सो मच सर. जय शिवराय. जय शिवराय सर.